महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. प्रथम आपण हवामान अंदाजाबद्दल माहिती घेऊया. भारत हवामानशास्त्र विभाग आणि कृषी हवामानशास्त्र विभाग यांनी आगामी 4 दिवसासाठी दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून हा अंदाज मी आपणाला देत आहे. आज बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी व उद्या गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर 1014 हेक्टोपास्कल तर दक्षिणेकडील भागावर 1002 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की महाराष्ट्राचे भागातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील, तर पश्चिम महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण कमी प्रमाणात राहील. तसेच शुक्रवार दिनांक 13 व शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रावर 1012 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की कमाल व किमान तापमानात वाढ होईल आणि थंडीचं प्रमाण आणखी कमी होईल. याचाच दुसरा भाग म्हणजे त्यानंतरचा येणारी तारीख म्हणजे 15 फेब्रुवारी रविवार, या दिवसापासून उन्हाळी हंगामाला सुरुवात होत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान 33 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत आता लगेच वाढलेलं आपल्याला दिसेल, तर किमान तापमान 19 ते 20 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं असेल. आणि हिवाळी हंगाम संपत आला असून उन्हाळी हंगाम सुरू होत आहे याची जाणीव होईल. सर्व जिल्ह्यात आकाश अधूनमधून अल्पशा प्रमाणात ढगाळ राहणं शक्य आहे. सकाळी हवामान काही दिवस थंड राहील व दुपारी कोरडे व उष्ण राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ 18 अंश सेल्सिअस तर इक्वेडोरजवळ 22 अंश सेल्सिअस इतकं कमी असल्याने अद्यापही लानिनाचा प्रभाव आहे असं मानावं लागेल. हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 29 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळं बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे आणि त्यातूनच आपल्याला अधूनमधून आग्नेयेकडून वारे आल्यानंतर ढगाळ हवामानाची शक्यता निर्माण होते. आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. उन्हाळी हंगामात उन्हाळी भुईमूग, मूग या पिकांची पेरणी 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. सुरू ऊसाची लागवडही 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. कलिंगड, ढोबळी मिरची, भेंडी, मिरची याची लागवड देखील 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. उन्हाळी बाजरीची पेरणी देखील 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा. ही झाली पेरणीबाबतची माहिती. आता इतर जी काही आपली पिकं अद्याप काढणीची असतील, ज्वारी असेल, गहू असेल, तर त्याचं परिपक्व झाल्यानंतरच काढणी करा. आता शेतकरी प्रश्नांच्या उत्तराबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. कांदा काढणी वेळी पाऊस होईल का, असा एक प्रश्न मला विचारलेला आहे. सध्या तरी पावसाची शक्यता नाही आहे. हवामान घटक त्याला अनुकूल नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे. पाऊस होण्याची भीती मनातून काढून टाका. सन 2026मध्ये एल निनोमुळे दुष्काळ पडेल अशी भीती अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये बसलेली आहे. पण मला मात्र तसं काही दिसत नाही. त्याला कारण एल निनोमुळे दुष्काळ पडेल, पण आता सध्यालाही ला निना हा चालू आहे. आणि आत्ताच मी आपल्याला सांगितलं की पेरूजवळ 18 अंश सेल्सिअस प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान, तर साधारणपणे इक्वेडोरजवळ 22 अंश सेल्सिअस हे फार कमी तापमान आहेत. तिथले हवेचे दाब अधिक आहेत. त्यामुळं सध्या तरी या तापमानावरनं तरी निश्चितपणे सांगता येते की तशी शक्यता फार कमी आहे. तेव्हा घाबरून जाण्याचं कारण नाही. मनातली भीती काढून टाका. यानंतर शेतकऱ्यांचे काही अभिप्राय आपल्याकडे आलेले आहेत.
त्या अभिप्रायाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. श्री प्रवीण पाटील यांनी कळवले की माझे अंदाज एकदम परफेक्ट असतात, त्यामुळे शेतकरी सावध होतात आणि नियोजन करतात. त्यांनी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माझे आभार मानले आणि मला धन्यवाद दिले. धन्यवाद जी प्रवीणजी. श्री राजू देशपांडे कळवतात की माझा अंदाज खरा ठरतो, त्याचा शेतकऱ्यांना प्रचंड फायदा होतो. राजूजी धन्यवाद. श्री प्रशांत येदगिरे कळवतात की माझा अनुभव दांडगा आहे, त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी होत आहे. माझे काम प्रशंसनीय आहे, ते असेच चालू राहो. आणि त्यांनी त्यानंतर मला धन्यवाद दिलेत. प्रशांतजींनाही धन्यवाद देतो. श्री बळीराम साळुंखे यांनी मला कळवलं आहे की मी शेतकऱ्यांचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहे. हे खरं आहे, त्या दिशेनंच मी काम चालवलं आहे. आपलं त्याबद्दलचं परीक्षण बरोबर आहे. आता यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी माझा धन्यवाद दिले. त्यापैकी दगडू माळी, श्री उमेश कदम, श्री प्रवीण पाटील, श्री अशोक वरे, श्री विकाजी दंडाळे, श्री कैलाश चौधरी, श्री उद्धव खाडे, श्री गायक डांगे, श्री बाळासाहेब खर्डे, श्री माधव तडखे, तुकाराम म्हेत्रे, श्री पंकज पाटील, श्री बाळ चव्हाण, या सर्वांनी मला मनापासून धन्यवाद दिलेत. त्या सर्वांनी माझे आभार मानलेत. मी ते सर्वांना धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. याशिवाय मला असं शेवटी सांगायचं आहे की आपण जे काम करताय ते फार महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करावा, जोरदार प्रयत्न करावा. पीक पद्धतीत बदल करणं, योग्य वेळी योग्य पिकांचं नियोजन करणं आणि योग्य बाजारभाव मिळण्यासाठी बाजारपेठांची माहिती घेणं, या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं असं मला वाटतं. जेवढा काळ पुढं जाईल त्यानुसार हवामान बदलाचा फेरा हा कायम राहील. मात्र त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी देण्याचं काम करणारच आहे. त्यामुळे तसं घाबरून जायचं काहीच कारण नाही. जे तुम्हाला जी पिकं आपल्याला करायची आहेत ते आपण जरूर करावी आणि आपण त्यात यश मिळवावं, प्रगती करावी, ही माझ्या मनामध्ये आपल्याबद्दलची भावना आहे. आणि अशाच प्रकारे आपण आपलं काम करत पुढं राहा. मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो आणि दर बुधवारी आपण याच कार्यक्रमात पुन्हा भेटूया एवढं सांगून जय हिंद, जय महाराष्ट्र.